नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, एखाद्याला उपयोगाची नसणारी वस्तू देणे यासाठी कोणता शब्द योग्य आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. एखाद्याला उपयोगाची नसणारी वस्तू देणे यासाठी कोणता शब्द आहे? तर अंधदर्पण न्याय. अंधदर्पण न्याय. पुढे पहा, अध्वर्यू. अध्वर्यू या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, नायक, मुख्य, प्रमुख, यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा, अध्वर्यू या शब्दाला नायक हा शब्द समानार्थी आहे, मुख्य हा शब्द समानार्थी आहे आणि प्रमुख हा शब्द समानार्थी आहे. हे तीनही शब्द अध्वर्यू या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, समुद्रगुप्त यांच्या विजयाची माहिती देणारा अलाहाबाद स्तंभलेख कोणत्या भाषेत आहे? समुद्रगुप्त यांच्या विजयाची माहिती देणारा अलाहाबाद स्तंभलेख कोणत्या भाषेत आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. संस्कृत. पुढे पहा, जगजीवनराम यांचे समाधीस्थळ कोणते आहे? जगजीवनराम. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे समतास्थळ. जगजीवनराम यांचे समाधीस्थळ कोणते आहे? समतास्थळ. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे प्रीतिसंगम. या ठिकाणी कोणाची समाधी आहे? दुसरा पर्याय आहे किसन घाट. या ठिकाणी कोणाची समाधी आहे? आणि तिसरा पर्याय आहे विजय घाट. या ठिकाणी कोणाची समाधी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण या तीनही समाधी स्थळांवर प्रश्न विचारला गेला आहे. तर पहा, लाल बहादूर शास्त्री यांची जी काही समाधी आहे ती विजय घाट या ठिकाणी आहे. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ प्रीतिसंगम या ठिकाणी आहे. चौधरी चरणसिंह यांचं समाधीस्थळ किसान घाट या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, या तीनही जे काही समाधीस्थळ आहे यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते? पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते? पर्याय पहा, सगळीकडे पाणी पडले, सर्वनाश झाला, पानिपतची लढाई झाली, साक्षात्कार झाला. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्वनाश झाला. पानिपत झाले म्हणजे काय? सर्वनाश झाला. पुढील प्रश्न पहा, राज्य मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? राज्य मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 1 जुलै, राज्य मतदार दिवस. पुढे पहा, खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? नाही असं विचारलेलं आहे. पर्याय पहा, हाय कास्ट हिंदू वुमन, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर विचार केला तर योग्य उत्तर आहे पहिला पर्याय, हाय कास्ट हिंदू वुमन. हे पुस्तक कोणाचं आहे? तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, या ठिकाणी दुसरा पर्याय आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही? योग्य उत्तर आहे हाय कास्ट हिंदू वुमन. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे नेमकं हे पुस्तक कोणाचं आहे. ओके. पुढील प्रश्न पहा, पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 कोणाला दिला? कोणाला दिला? योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र कोल्हे. पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 डॉक्टर रवींद्र कोल्हे. पुढे पहा, योग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? योग धोरण. योग धोरण. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड. पुढे पहा, जहाज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
जहाज. योग्य उत्तर आहे अरबी. जहाज हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गणिताचे उदाहरण आहे. पहा काय म्हटलं आहे, 8x बरोबर 240, तर x बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा, प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा आणि नंतर पुढे व्हिडिओ पहा. तर पहा या ठिकाणी काय म्हटलं आहे, 8x. विद्यार्थी मित्रांनो, हा जो 8 आहे आणि हा जो x आहे, या दोघांमध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणिले चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं? गुणिले. लक्षात घ्या. आता 8x बरोबर 240. आता हा जो काही 8x आहे बरोबर 240 आहे, तर या ठिकाणी 8 काय आहे? गुणिले आहे. तर इकडे जाऊन तो काय होईल? भागिले होईल. म्हणून काय होणार? 240 भागिले 8. म्हणजेच x बरोबर 240 भागिले 8 असं होणार. कसं होणार? x बरोबर 240 भागिले 8 असं होणार. आता पहा 8 एक 8, 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24, 8 शून्य 0. उत्तर काय आलं? 30. लक्षात घ्या, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 30. पुढील प्रश्न पहा, दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दीनमित्रकार. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील यांना दीनमित्रकार म्हणून ओळखले जाते. पुढे पहा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यादव घराणे. कोणते घराणे? यादव घराणे. पुढे पहा, पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहातील विशेषण हे संख्यावाचक विशेषण नाही? नाही असं विचारलेलं आहे. पहा, 100 कौरव, 10वी गल्ली, 3रा मजला, गोड आंबे. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे गोड आंबे. या ठिकाणी आपलं काय विचारलं? संख्यावाचक विशेषण नाही असं विचारलेलं आहे. 100 कौरव संख्यावाचक विशेषण आहे. 10वी गल्ली संख्यावाचक विशेषण आहे. 3रा मजला संख्यावाचक विशेषण आहे. गोड आंबे संख्यावाचक विशेषण नाही. पुढे पहा, धर्म हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? धर्म हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. धर्म हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा, अभिनेता या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, विचार करा. अभिनेता या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? तर पहिला पर्याय पहा, हय. विद्यार्थी मित्रांनो, हय या शब्दाचा अर्थ काय होतो बरं? तर हय म्हणजे काय? घोडा. हय म्हणजे घोडा. दुसरा पर्याय पहा, पार्थ. पार्थ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर अर्जुन. पार्थ या शब्दाला समानार्थी शब्द आहे अर्जुन. तिसरा पर्याय पहा, पियुष. पियुष म्हणजे काय? तर पियुष म्हणजे अमृत. पियुष म्हणजे अमृत. आणि चौथा पर्याय आहे नट. नट म्हणजेच काय? नट म्हणजेच अभिनेता. अभिनेता या शब्दाला समानार्थी शब्द आहे नट. पुढे पहा, आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे यासाठी कोणता शब्द योग्य आहे? आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे यासाठी कोणता शब्द योग्य आहे? योग्य उत्तर आहे आत्मप्रक्षेपण. आत्मप्रक्षेपण म्हणजे काय? आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे. पुढील प्रश्न पहा, पराभव या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पराभव. पर्याय पहा, दुर्लौकिक, अयश, अपयश, यापैकी सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. दुर्लौकिक, अयश, अपयश हे तीनही शब्द पराभव या शब्दाला समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, के.आर. नारायणन, उदयभूमी. विद्यार्थी मित्रांनो, के.आर. नारायणन यांचं जे काही समाधी स्थळ आहे ते कोणतं आहे? तर उदयभूमी.
बरोबर आहे का? बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, शंकर दयाळ शर्मा यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते आहे कर्मभूमी. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, गुलझारीलाल नंदा यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते आहे नारायण घाट. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, राजीव गांधी यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते शक्तीस्थळ आहे. बरोबर आहे का? तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. राजीव गांधी यांचं समाधीस्थळ कोणतं आहे? तर लक्षात ठेवा, राजीव गांधी यांचं समाधीस्थळ आहे वीरभूमी. कोणतं आहे? वीरभूमी. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे, कोणती जोडी अयोग्य आहे? तर 4 नंबर पर्याय काय आहे? अयोग्य आहे. पहिले तीनही पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय चुकीचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही शक्तीस्थळ हे समाधीस्थळ आहे, हे नेमकं कोणाचं आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये नामाचा संबंध हा नामाशीच असतो? कोणत्या विभक्तीमध्ये नामाचा संबंध हा नामाशीच असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीमध्ये नामाचा संबंध नामाशीच असतो. पुढे पहा, वंदे मातरम गीताचे लेखक कोण आहेत? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. वंदे मातरम गीताचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पुढे पहा, भारत स्वतंत्र कधी झाला? कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पुढे पहा, ऋग्वेदमध्ये राजन शब्दाचा अर्थ काय आहे? ऋग्वेद मध्ये राजन हा जो काही शब्द आहे याचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजा, प्रमुख. लक्षात ठेवा, ऋग्वेदामध्ये राजन या शब्दाचा अर्थ प्रमुख असा होतो, राजा असा होतो. पुढील प्रश्न पहा, 20x बरोबर 240 तर x बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर काढायचंय, कमेंटमध्ये सांगायचंय आणि नंतर पुढे व्हिडिओ पाहायचा आहे. काय म्हटलं आहे? 20x. आता 20x, 20 आणि x मध्ये या ठिकाणी कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. लक्षात ठेवा, ते आपण लिहित नाही. समजा मी तुम्हाला जर म्हटलं मित्रांनो 2x म्हणजेच काय? 2 गुणिले x. मी जर तुम्हाला म्हटलं 15x म्हणजेच काय? तर 15 गुणिले x. मी जर म्हटलं 1000x म्हणजेच काय? 1000 गुणिले x. लक्षात घ्या, फक्त आपण ते गुणिले चिन्ह लिहित नसतो, पण ते काय असतं? तिथे चिन्ह असतं. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तर पहा, 20x म्हणजेच काय? 20 गुणिले x बरोबर 240. तर x बरोबर किती? आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही 20 आहे हा काय आहे? गुणाकारामध्ये आहे. जेव्हा तो इकडे येईल तेव्हा तो काय होणार? भागिलेमध्ये होणार, भागिले होणार. म्हणून 240 भागिले 20 करायचं. आता हे सोडवायचं. हा शून्य गेला, हा शून्य गेला. बे एक बे, बे दुने 4, उत्तर आलं 12. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय 12. पुढील प्रश्न पहा, 12चा वर्ग अधिक 14चा वर्ग वजा 9चा वर्ग बरोबर किती? आता विद्यार्थी मित्रांनो, 12चा वर्ग किती आहे? 12चा वर्ग किती आहे? 144 अधिक 14चा वर्ग किती आहे? 14चा वर्ग 196. पुढे काय आहे? वजा 9चा वर्ग किती आहे? 81. आता हे आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे पुढे सोडवायचं. 144 अधिक 196 वजा 81. अगोदर काय करायची? बेरीज करायची. आता 144 अधिक 196 बरोबर किती? 340 वजा 81. आता हे सोडवायचं. काय उत्तर येणार? तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार 259. 340 वजा 81 जर केलं तर बरोबर 259 आपलं उत्तर येतं.
योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.